हाय फ्रेंड, तुमचं पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर सहस्र स्वागत। आज मी माझ्या या चॅनलवर ग्रामर संदर्भात नवीन चॅप्टर सांगणार आहे। तत्पूर्वी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा जो मी आज नवीन चॅप्टर घेणार आहे तो सहज परीक्षेला महत्त्वाचा आहे, परंतु विशेष जर बघितलं तर प्रत्येक वर्षी 12वीच्या प्रत्येक बोर्डाच्या पेपरमध्ये यावर एक क्वेश्चन 2 मार्कासाठी कॅरी असतो, हे लक्षात ठेवा। त्याला आपण नाव देतो रेटोरिकल। हा नवीन चॅप्टर जो आहे रेटोरिकल। आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर कशा प्रकारे आपण या ठिकाणी सोडवायचं ते बघू। आज मी तुम्हाला विदाउट ब्लॅकबोर्ड आज नुसतं ओळीला तुम्हाला सांगत आहे, अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये। तर रेटोरिकल हा चॅप्टर शिकताना सुरुवातीला आपण दिलेलं जे वाक्य आहे पेपरामध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये ॲज इट इज वेरेवर ते वाक्य आधी व्यवस्थित वाचायचं। ते वाक्य वाचल्यानंतर ते वाक्य कोणत्या काळाचं आहे ते आधी ओळखायचं। जर ते वाक्य साध्या वर्तमान काळाचं असेल तर सुरुवातीला म्हणजे उत्तराच्या सुरुवातीला कर्त्याच्या फॉर्मनुसार डझंट किंवा डोंट यासारखे शब्द घ्यायचे। म्हणजे वाक्य होकार असेल तर नकार येते, नकार असेल तर होकार, अशा पद्धतीने यामध्ये रूल्स आहे। आणि वाक्य जर साध्या भूतकाळाचं असेल तर त्या ठिकाणी उत्तराच्या सुरुवातीला डिडंट हा शब्द येतो। ही प्रक्रिया झाल्यानंतर दुसरा जो नियम असतो त्या ठिकाणी दिलेल्या वाक्यातील जो सब्जेक्ट असतो म्हणजे कर्ता, तो ॲज इट इज त्यानंतर लिहून घ्यायचा। ती लिहिल्यानंतर त्या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप लिहायचं। लक्षात ठेवा, पहिले रूप, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, मेन वर्ब। यू मस्ट राईट आफ्टर दॅट। क्रियापदाचं पहिलं रूप लिहिल्यानंतर जे शब्द उरतात ते ॲज इट इज जसे तसे लिहायचे। आणि एवढं सारं केल्यानंतर शेवटी फक्त प्रश्नचिन्ह द्यायचं। अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत हा रेटोरिकल चॅप्टर मी तुम्हाला सांगितला। पण यामध्ये अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे हेल्पिंग वर्ब असताना सर काय करायचं। सपोज की वाक्य असं घेऊया, राम इज प्लेइंग क्रिकेट। तर राम क्रिकेट खेळत आहे असं वाक्य आहे। या प्रश्नाचं तुम्हाला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं तुम्हाला परीक्षेमध्ये रेटोरिकल करा असं आलं तर त्यामध्ये टू बीचं फॉर्म आलं इज, पण ते वाक्य होकारार्थी। मी आधीच सांगितलं, वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थीमध्ये घ्या, नकारार्थी असेल तर होकारार्थीमध्ये घ्या। ओके, तो सुरुवातीला व्हाईल रायटिंग द आन्सर ऑफ दिस गिवन सेंटेन्सेस फर्स्ट ऑफ ऑल वी थिंक विच रूल्स वी हॅव टू फॉलो। मी तुम्हाला सांगितलं आधीच की वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे होकारार्थी की नकारार्थी ते बघा। ते जर नकारार्थी असेल तर होकारार्थीमध्ये सुरुवातीला घ्या, होकारार्थी असेल तर नकारार्थी असेल तर होकारार्थी घ्या। तर वाक्य आपण म्हणूया राम इज प्लेइंग क्रिकेट। मग यामध्ये इज हा शब्द पॉझिटिव्हली आहे म्हणजे होकारार्थी आहे। म्हणजे उत्तराच्या सुरुवातीला त्याचं काय येईल, इजंट। नंतर काय येईल त्या वाक्यातील सब्जेक्ट, इजंट राम। काय सांगितलं मी, वाक्यात टू बीचं फॉर्म होकारार्थी आहे म्हणून त्या ठिकाणी इजंट घेतलं। वाक्यातील कर्ता राम आहे, मग इजंट राम। आणि टू बीच्या फॉर्मची उत्तरामध्ये पुनरावृत्ती करू नका, कारण बिगिनिंगला आपण इजंट घेतलं, मग कर्त्यानंतर परत इज घेऊ नका, कारण मुलं चुकी करतात, गडबड करतात, हे लक्षात असू द्या। मग आपण कायच केलं, इजंट राम। मग क्रियापद काय आहे, प्लेइंग। इजंट राम प्लेइंग क्रिकेट असं जसं लिहायचं। यामध्ये क्रियापदाचं कोणतेही रूप बदलू नका, ॲज इट इज जसं दिलेलं आहे तसं या ठिकाणी लिहा।
कोणत्या नियमामध्ये? ज्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी दिलेले असतील त्या वाक्याचं जर रेटोरिकल करायचं असेल त्यामध्ये मी सांगतो, लक्षात ठेवा. आणि शेवटी ॲज इट इज प्रश्न द्या. इतकं साधं आणि सोपं या ठिकाणी हा रेटोरिकल चॅप्टर आहे. मुलांना बऱ्याच ठिकाणी गडबड होते आणि हा चॅप्टर 12वीच्या एक्झामला 100% येतो. तर बघा, अजून एक उदाहरण घेतो मी. आय कॅन स्पीक इंग्लिश टुडे. आता हे वाक्य आहे सहज सोपं, यात कॅन आहे, होकारार्थी आहे. सुरुवातीला काय येईल? कांट आय स्पीक इंग्लिश टुडे. शेवटी प्रश्न, इट इज ॲन्सर. आता मला वाटतं तुम्हाला एवढं सांगून सर्व समजलं असेल. तर खरंच तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. हा मी आज ओरली घेतला, लॅक ऑफ द ब्लॅकबोर्ड्स. तुम्हाला समजलं असेल हा चॅप्टर, खरंच तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे एक्सेप्शन्स चॅप्टर आहे ग्रामरचे तुम्हाला ते पाहायला मिळतील. धन्यवाद. नमस्ते.